आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांसाठी वाढीव मदत जाहीर केली आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या मते ही मदत तुटपुंजी असून लागवडीचा खर्च एकरी तब्बल 30,000 रुपये येतो। त्यामुळे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी आता हिंगोलीतील शेतकरी करतायत। यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आज मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी की भरीव मदत जाहीर केलेली आहे। शेतकरी या मताला समाधानी आहेत का? आपण सध्या शेतकरी तुमच्याकडून जाणून घ्या। दादा मला सांगा, आता सध्या सरकारने मदत वाढवलेली आहे, जवळपास कोरडवाहू शेतीला हेक्टरी 18,500 रुपये मदत दिलेली आहे। समाधानी आहेत का आपण? नाही समाधान नाही त्याने पीक कर्ज दिले तर व्याज तरी निघतं का आमच्या पण तेवढे 18,000 आम्ही शेतीला जे पीक कर्ज घेतलेले त्याचं व्याज तरी निघतं का तेवढ्या पैशामध्ये? सांगा ना तुम्ही सर, काय सांगा जाऊ, कालच आज जाहीर केलं आणि काल खताचे भाव वाढवले। 13,500 DAP मिळत कोणाचंच नाही, 14,14 1800 पोतं केलं सर। आणि काय पुरणार? काल भाव रेंज बदलली आहे ना भावाची। खताचे भाव वाढवले, सगळ्या गोष्टी वाढवल्या आणि 18,500 काय होणार? पूर्ण शेतामध्ये पाण्यामध्ये डुबलेलं आज। पिकाचे नुकसान झाले। कर्जमाफी स्टार्टिंगला सरकार येण्यापूर्वी त्यानं घोषणा केली कर्जमाफी करतो। आज सगळं राज्य पाण्याखाली दबलं तरी पण पिकाची हे करणं ते। आम्हाला 1 एकर शेत निघण्यासाठी 25,000 रुपये खर्च येतो आणि 18,000 रुपये सरकार हेक्टरी देते। त्यानं काहीही शेतकऱ्याचं समाधान होणार नाही। ते फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारचं चालू आहे। आपण बघितलं की सध्या सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।